राज्यातील 63,000 शिक्षकांच्या न्याय व हक्कासाठी शिक्षक समन्वय संघाच्या वतीने दिनांक 19 जुलै रोजी पासून सर्व महाराष्ट्रभर जिल्हाधिकारी कार्यालय, शिक्षणाधिकारी कार्यालय यांच्यासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन सुरू केलेले आहे। यामागचा उद्देश की माननीय शिक्षण मंत्री महोदयांनी आझाद मैदानावर येऊन 9 नोव्हेंबर 2023 रोजी दिलेला शब्द पाळावा, जेणेकरून त्यांनी दिलेल्या शब्दामध्ये आणि पत्रामध्ये उल्लेख होता की येणाऱ्या व पुढील वर्षापासून तुम्हाला नैसर्गिक टप्पावाढ अनुदान आणि देण्यात येईल, अशा प्रकारचा दिलेला शब्द पाळावा। आणि हा शब्द पाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तोच शब्द आहे तो अधिवेशनामध्ये परतवलेला आहे। आणखी आजही मुख्यमंत्री म्हणतात आणि शिक्षण मंत्री महोदय म्हणतात की आम्ही तुम्हाला देणार आहोत, पण पुढील वर्षापासून 2025 पासून देणार आहोत, पण 2023 नंतरचं येणारं वर्ष हे 24 असतं। आणि कालच आमचे हितचिंतक आमदार आणि आमचे काही बंधू यांनी समन्वयकांनी काल माननीय मुख्यमंत्री महोदयाची भेट घेतली आणि मुख्यमंत्री महोदय म्हणतात की आम्ही देणार आहोत आणि देण्यासाठी आम्ही पॉझिटिव्ह आहोत, आम्ही 2-3 दिवसामध्ये तुमचा शासन आदेश काढणार आहोत। पण साहेब, तुम्ही काढणार कधी? जोपर्यंत आमच्या हातामध्ये शिक्षक समन्वय संघाचा उद्देश एकच आहे, जोपर्यंत आम्ही विश्वास हा फक्त कागदावर ठेवतो, जोपर्यंत आमच्या हातामध्ये कागद पडणार नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही। आणि कालपासून महाराष्ट्र राज्यामध्ये पाथरी श्री साई जन्मभूमी येथे परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे आमचे 3 शिक्षक अन्नत्याग आमरण उपोषणाला बसलेले आहेत। आणि त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्यामध्ये आमचा एक बंधू त्या ठिकाणी सुद्धा अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात झाली आहे। म्हणजे ही आंदोलनाची दाहकता हळूहळू वाढत आहे। आणि शासनाला आमची एकच विनंती आहे, शिक्षक सनदशीर मार्गानं 4 वाजता 4 ते 6च्या टाईममध्ये दिवसभर विद्यादानाचं पवित्र काम करून आणि सायंकाळी 4 ते 6च्या वेळेमध्ये लाक्षणिक धरणे आंदोलन करतात। एक तर विद्यार्थ्याचं नुकसान होऊ देत नाहीत आणि शासनालाही कसल्या प्रकारचं नुकसान होऊ देत नसून आपल्या हक्काच्या पगारासाठी रस्त्यावर येऊन बसतात। आणि एक महाराष्ट्र शासनासाठी एक लाजिरवाणी गोष्ट म्हणजे कालच गुरुपौर्णिमा झाली आणि या गुरुपौर्णिमेच्या दिवशीसुद्धा हे शिक्षक न्याय मागण्यासाठी याची गुरुवारी आनंद दिघे यांना स्मरून या ठिकाणी अन्नत्याग आंदोलनासाठी 300 ते 400 शिक्षक उपस्थित होता। आणि काल दिलेला शब्द तुम्ही पाळावा। तुम्ही GR काढायला मुख्यमंत्री महोदयांनी आदेश दिलेला आहे, ताबडतोब GR आमची शिक्षण समन्वयक संघातर्फे एकच मागणी आहे की आम्हाला न्याय मिळावा। आम्ही 10-15 वर्षापासून, काही जणांनी 20 वर्षापासून ड्युटी केलेली आहे, तरी पण आम्हाला काहीच वेतन नव्हतं। गेली फक्त 1 वर्ष झालं आम्ही 20% पगारीवरच काम करत आहोत। शिक्षण महोदयाने सांगितले की तुम्हाला नोव्हेंबरमध्ये देतो म्हटले आणि त्याची प्रेस नोट पण निघाली, पण आम्हाला त्याच्यावर काहीच ठाम झाले नाहीत। आता 2 दिवस काल म्हटले की मुख्यमंत्र्यांसोबत भेट झाली आमच्या शिक्षण समन्वय संघाच्या काही पदाधिकाऱ्यांची। त्यांना म्हटले की आम्ही काढू तुमचा GR, पण अजून काही हाती आलं नाही। आणि GR जोपर्यंत आमच्या हातामध्ये पडत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाहीत। एकदा आमची झालेली आहे फसवणूक, आता पुन्हा होऊ नये त्यासाठी आम्ही काळजीपूर्वकच हे नियोजन करत आहोत। आमच्या हातामध्ये GR पडला की आम्ही माघार घेऊ, त्याच्या अगोदर आम्ही माघार घेणार नाहीत। झालेला अन्याय आमचा भरून काढण्यासाठी महोदयांनी आम्हाला 1 जानेवारी 2024 पासूनच आमचं वेतन द्यावं, एवढीच आमची मागणी आहे। आणि तेही प्रचलितनुसार टप्पावाढ ते 6च्या वेळेमध्ये आम्ही धरणं आंदोलन चालू केलं आहे। आणि शिक्षकांना आता गेली 15 ते 20 वर्षापासून विनावेतन आहे। आमचे शिक्षक काही रिटायरमेंट झाले, एक मॅडम आमच्या नांदेडमध्ये रिटायरमेंट आहे, माझं 9 महिन्यावर रिटायरमेंट आहे। मला शासनाला एक विनंती करायची आहे की इंग्रजांनी सुद्धा आमच्यावर एवढा अन्याय केला नाही, भारतीयावर एवढा अन्याय आमच्या महाराष्ट्र शासनाकडून व्हायला लागला आहे का ते एका शिक्षकाला आज घडीला बरेचसे शिक्षक आमचे उपाशी आहेत, आमच्या मुली लग्नाच्या आहेत। अशा परिस्थितीमध्ये आम्ही ड्युट्या करतो, पण आमच्याकडे शासनाचा डोळझाकपणा चालू आहे। शासनानं डोळे उघडून आमच्या पोटाचा प्रश्न मिटवावा। गेली ज्ञानदानाचं काम गेली 20 वर्षापासून विनावेतन आम्ही करत आहोत। कोणी 20% आहे, कोणी 40% आहे, कोणी 60% आहे, याचा वर आम्हाला कोणी दिलं नाही। आम्हाला हात जोडून विनंती आहे महाराष्ट्र शासनाला। आता तर आमच्या पाथरी आणि धाराशिव या अन्नत्याग आंदोलन चालू आहे। आमच्या काही सहकार्याने अन्नत्याग आंदोलन चालू केलं आहे। आम्ही कुठल्याच हिंसक वळणावर न जाता सौम्य, आम्ही एक शिक्षक आहोत, समाज घडवतो आणि ज्ञानदानाचं काम ह्या जगामध्ये शिक्षक घडवते। या देशाचा पंतप्रधान असो की कुठल्याही कार्यालयातला कर्मचारी असो, ह्या शिक्षकाच्या हातून घडला जातो। मला शासनाला पुन्हाच एक अनुदानासाठी विनंती करायची आहे। आमच्या पोटाचा प्रश्न, आमच्या कुटुंबाचा प्रश्न आपण मिटविला पाहिजे। आमच्यावर एवढा मोठा अन्याय झाला नाही पाहिजे, ह्या अन्यायापासून आपण आम्हाला मुक्त करावं एवढी माझी विनंती आहे। आलेले शासन शासन बदलते तेव्हा आम्हाला आश्वासन दिलं जाते, GR बदलतात, बरेचसे काही विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये जे काही स्टेटमेंट दिलं जाते ते सुद्धा फिरवलं जाते आणि आमच्या पोटाच्या प्रश्नावर लात मारली जाते।
महाराष्ट्र शासनाला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे आज या गरिबाचे दाते म्हणून ओळखले जातात. या शिक्षण महर्षी आमचे शिक्षण मंत्री फार मोठ्या संख्येनं आम्हाला त्यांच्याकडून आशा आहे. ही आशा आमच्या पोटापाण्याची आहे, ही मिटली पाहिजे. एवढेच माझी कळकळीची विनंती आहे. माझे 9 महिने फक्त या कार्यकाल राहिला आहे. 9 महिन्यामध्ये मी 60% घरी गेलो तर शासनाच्या नियमामध्ये मी शिक्षक नाही अशी व्याख्या आहे शासनाची. का तर 100% झाल्याशिवाय आम्हाला कुठलं मेडिकल बिल मिळत नाही, कोणत्याही कुठल्या फॅसिलिटीज मिळत नाहीत. जे काय मिळते आणि पेन्शन नाही, कुठलं नसतानासुद्धा आम्ही ज्ञानदानाचं काम करत आहोत. शासनाला माझ्या आणखीन पुण्याचं फार मोठं आम्ही आशेनं या महाराष्ट्रामध्ये ज्ञानदानाचं काम केलं आहे. या आशेनं काम करत असताना आम्हाला ह्या आशा निराशा होऊ नये आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये शिक्षक हा एका गावाला बिघडू शकते. महाराष्ट्र शासनाला मला विनंती करायची आहे की आम्हा गरिबांना, सगळ्या शिक्षकांना आपण मायबाप म्हणून आमच्याकडे पाहावं. अन्यथा लोकशाहीच्या मार्गानं आम्ही एका गावाला बिघडल्याशिवाय राहणार नाही. शिक्षकाची ताकद येणाऱ्या विधानसभेत दाखवू. एवढे बोलतो मी आणि माझं 2 शब्द